नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंगांचे आणि ज्योतिषशास्त्रात 12 राशींचे अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। पण तुम्हाला माहित आहे का की गरुड पुराणानुसार या 12 ज्योतिर्लिंगांचा आणि 12 राशींचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे। प्रत्येक राशीसाठी एक विशेष ज्योतिर्लिंग पूजनीय मानले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या राशीनुसार तुमचे आराध्य ज्योतिर्लिंग कोणते आहे। सुरुवात करूया पहिल्या राशीपासून। मेष राशीसाठी रामेश्वरम हे आराध्य ज्योतिर्लिंग आहे, जिथे सूर्य उच्च स्थानी असतो। वृषभ राशीसाठी सोमनाथ ज्योतिर्लिंग विशेष मानले जाते, येथे चंद्राची उच्च स्थिती असते। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नागेश्वर ज्योतिर्लिंग पूजनीय आहे, जिथे राहू उच्च मानला जातो। कर्क राशीसाठी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे, जिथे बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह उच्च स्थानी असतो। सिंह राशीचे आराध्य ज्योतिर्लिंग वृषणेश्वर आहे आणि या राशीचा स्वामी सूर्य आहे। कन्या राशीसाठी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग शुभ मानले जाते, जिथे बुध ग्रह उच्च स्थानी असतो। पुढील राशींबद्दल बोलायचे तर तुला राशीसाठी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग अतिशय महत्त्वाचे आहे, येथे शनी ग्रह उच्च स्थानी असतो। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पूजनीय मानले जाते। धनु राशीचे आराध्य ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ आहे, जिथे केतू उच्च स्थानी असतो। मकर राशीसाठी भीमाशंकर ज्योतिर्लिंग विशेष फलदायी मानले जाते, येथे मंगळ ग्रह उच्च स्थानी असतो। कुंभ राशीसाठी केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे, ज्याचा संबंध शनी आणि राहू ग्रहाशी येतो। आणि शेवटची राशी म्हणजे मीन, या राशीसाठी त्र्यंबकेश्वर हे आराध्य ज्योतिर्लिंग आहे, जिथे शुक्र ग्रह उच्च स्थानी असतो। तर मित्रांनो, गरुड पुराणानुसार आपल्या राशीशी संबंधित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने किंवा त्यांचे स्मरण केल्याने ग्रहांचे दोष दूर होतात आणि भगवान शिवाची असीम कृपा प्राप्त होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हर हर महादेव। धन्यवाद।